ज्या दिवशी तू जंगलात नरलांडग्याशी म्हणजेच गणपतशी भिडला त्या दिवशी तुझ्या खांद्याला जखम झाली। याचा अर्थ तू सुद्धा आता नरलांडगा झालास, बरोबर? अरे देवा, काय वंगाड बोलताय मालक। अहो, नरलांडग्यानं हल्ला केला तेव्हा मी छातीवर पडलो, तेव्हा त्यानं खांदा धरून मला सरळ केलं, पण मला जखम झाली नाही। अहो, खादीच्या जाड अंगरखा घालणारा माणूस मी। नरलांडग्याची नखं आज जाऊन मला रुतलीच नाही। तुम्हाला कुणी सांगितलं की मला जखम झाली म्हणून? गणपतने। अरे देवा, साप खोटं। आपलं पितळ उघडू नये म्हणून दुसऱ्यावर आड घेतोय हरामखोर। त्या रात्री नदीवर पट्टी बांधताना अन अंगारखा धुताना त्याने बघितलंय तुला बाबा। अरे देवा देवा, साप खोटं मालक, साप खोटं। पण मी कसं समजू आता कोण खोटं बोलतोय अन कोण खरं? कशावरून तुझेच खरं आहे? अहो मालक, अजूनही सगळा प्रकार तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेला दिसत नाही। अहो, नरलांडगा बनणं न बनणं हे नरलांडग्याच्या हाती नसतं। चंद्राच्या प्रकाशात आपोआप त्याचे रूपांतर नरलांडग्यात होतं। त्या दिवशी तुम्ही मला पकडल्यानंतर मी बराच वेळ चंद्रप्रकाशात तुमच्यासोबत फिरत होतो। मी नरलांडगा असतो तर मानवरूपात तुमच्यासोबत फिरू शकलो नसतो। सुशांतने एक दीर्घ सुस्कारा सोडला। जनाबाबांचे म्हणणं त्याला पटलं होतं। दिवसेंदिवस पेच वाढत चालला होता। गुंतागुंत वाढत होती। तो आता हताश झाला होता। भिंतीला टेकून तो विचारात मग्न होऊन उभा होता। पण मालक, गणपत खोटा बोलतोय, दुसऱ्यावर आड घेतोय। मारणाऱ्याची संख्या वाढत चाललेली आहे। या गणपतचा आता बंदोबस्त करायलाच पाहिजे। गणपत हे सगळं करत नाही आहे जनाबाबा, पण कशावरून? बाबूचा खून झाला त्या दिवशी, त्यावेळी गणपत घरीच होता। आम्ही पाळत ठेवली होती। राजूवर झालेला हल्ला सोडला तर बाकी हल्लेही तर कुणीतरी केलेले आहे। जंगलात तुझ्याशी झालेल्या झटापटीनंतर तुझ्या भीतीने गणपतने पौर्णिमेला बाहेर निघणं सोडलं। अरे देवा, म्हणजे कुणी अजून नरलांडगा निर्माण झाला म्हणायच्या, असंच काहीतरी। थोडा वेळ दोघेही विचारात पडले। एक स्तब्ध शांतता निर्माण झाली आणि थोड्याच वेळात जनाबाबाने चुटकी वाजवली। सुशांतने त्याच्याकडे बघितले। काहीतरी जनाबाबाला गवसलं होतं। मालक, एक साधी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही। केवढे मूर्ख आहोत आपण। कुठली गोष्ट? अहो मालक, पानसेच्या राजू, नरलांडग्याच्या तावडीतून जखमी होऊन सुटलेला पोरगा, तो सुद्धा आता नरलांडगा बनला असेलच। आपण याचा विचारही नाही केला। सुशांतच्या डोक्यात ते चमकायला लागलं। एवढी साधी गोष्ट आपल्या कशी लक्षात आली नाही, ती कशी दुर्लक्षित राहिली याचे त्यालाही नवल वाटायला लागलं। पुढचं कार्य आता त्याच्या डोक्यात स्पष्ट झालं। जनाबाबाचा निरोप घेऊन तो निघाला। आता नरलांडग्याचा शोध एका नव्या वळणावर येऊन ठेपला होता। दुसऱ्या दिवशी बाईक घेऊन सुशांत सकाळीच तालुक्याला पोहोचला। पत्ता विचारत तो राजूच्या मामाकडे पोहोचला। कोण पाहिजे? दारात उभ्या असलेल्या बाईने प्रश्न टाकला। मी सुशांत, खापर्डीला असतो, राजूच्या गावच्या पाटलांचा मुलगा। आज काही कामाने तालुक्याला आलो होतो। मागे राजूंवर नरलांडग्याने हल्ला केला, त्यानंतर बरेच दिवस तो दिसलाच नाही, म्हणून म्हटलं बघावं तो कसा आहे ते। या ना घरात। ती बाई राजूची मामी असावी। तिने खुर्ची दिली। बेडवर भिंतीला टेकून आडवा पौडलेला राजू उठून बसला। काय राजू, कसा आहेस? ठीक आहे दादा, राजू बोलला। बऱ्याच इकडच्या तिकडच्या गोष्टी करताना सुशांत त्याच्याबद्दल बरीच माहिती काढत होता। कधी पौर्णिमेला तो बाहेर पडला का
हे सरळ सरळ कसं विचारावं या पेचात तो पडला। शेवटी त्याने विषय छेडलाच। रात्री जास्त बाहेर फिरू नकोस राजू, गावात काय घडते ते माहिती आहे ना? नाही, त्या हल्ल्यानंतर तो एवढा घाबरलाय की तो रात्रीच्या अजूनही बाहेर निघत नाही। आम्हीही जाऊ देत नाही। रात्रीच काय, तो दिवसासुद्धा जास्त बाहेर निघत नाही। अभ्यास आणि टीव्ही एवढंच त्याचं ठरलेलं असतं। इकडे जास्त मित्रही नाहीत त्याला, जास्त वेळ घरीच असतो। मध्येच हस्तक्षेप करत राजूची मामी बोलली। सुशांतचं थोडं समाधान झालं। पौर्णिमेला बाहेर निघू देऊ नका त्याला, नरलांडग्याची भीती आहे। नाही नाही, पौर्णिमेला मी विशेष काळजी घेतो। तो लांडगा पौर्णिमेलाच बाहेर पडतो, हे कळलंय आम्हाला, मामीने स्पष्टपणे सांगितलं। थोड्या औपचारिक गप्पा आटोपल्यानंतर सुशांतने निरोप घेतला। राजूवर असलेला संशय निवडला होता, पण शोध भरकटल्याने तो नाराज झाला होता। सुशांतने एक वेगळीच योजना आता आखली। त्याने जनाबाबाची भेट घेतली। राजूच्या भेटीचा सविस्तर तपशील त्याला सांगितला आणि पुढच्या शिकारीचा बेत आखला। यावेळी जनाबाबाने आपल्यासोबत यावे। नरलांडगा हातात सापडला की त्यावर फक्त पहिला वार जनाबाबाने करायचा आणि लगेच इतर लोक त्यावर तुटून पडतील, म्हणजे जनाबाबाचे गुपित लोकांना कळणार नाही। आपणच लांडगा मारला या आविर्भावात ते असतील। योजना ऐकून जनाबाबांचा चेहरा उतरला, पण मालक, त्याला पाहून लोक पडाले तर? जनाबाबाची टाळाटाळ सुरू झाली, पण यावेळी सुशांत जिद्दीला पेटला होता। ते काही नाही बाबा, यावेळी तुला माझं ऐकावंच लागेल। पण मालक, मी सोबत असताना घाबरून लांडगा सामोर येणारच नाही। सारा वेळ फुकट जाईल, हाती काहीच लागणार नाही, जनाबाबा काकुळतीने बोलला। सुशांत विचारात पडला। खरं तर तो आतून खूप चिडला होता। म्हातारा पाजी होता, ऐकायला तयार नव्हता। सुशांतला मात्र आपला संशय दूर करायचा होताच, कुठल्याही परिस्थितीत। थोडा वेळ विचार करून तो बोलला, तू रात्री सरळ वाड्यावर ये, मी तुला बाबांची म्हणजेच पाटलांची कापड घालायला देतो। पाटील समजून नरलांडगा तुला ओळखणार नाही। आता मात्र जनाबाबांचा नाईलाज झाला। सुशांत ऐकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं। ज्यानं भाग होतं। हताश मनाने जनाबाबाने होकार दिला। सुशांतने निरोप दिला। तो आता पुढील पौर्णिमेची वाट पाहायला लागला। पौर्णिमेचा दिवस उजाडला। वाड्यावर लगबग सुरू झाली। जनाबाबा गावातील पारावर जाऊन बसला होता। सगळे लोक तिथेच जमणार होते। आज जनाबाबा सुद्धा शिकारीला येणार म्हणून जमावात एक वेगळी चर्चा रंगली होती। वेगवेगळे टोमणे मारत तरुण पोरं खिदळत होती। मजबूत बूट घालून चल र बाबा, नाहीतर मागच्या वाणी ठेच लागून लंगडत लंगडत मधूनच गायब होशील, एका पोराने टोमणा मारला। तसा जमावात हशा पिकला। त्या मागोमाग दुसरा आवाज आला, गर्दीच्या पुढं उभं करा त्याला, नाहीतर म्हातारं मागच्या मागं सटकायच्या। लोकांच्या हसण्यात अजून भर पडली। थोड्या वेळात सुशांत गर्दीत सामील झाला आणि जमाव जंगलाच्या वाटेने निघाला। आज जनाबाबा सोबत असल्याने चालताना जुन्या शिकारीच्या आठवणीने गप्पा गोष्टींना ऊत आला होता। प्रत्येकजण काही ना काही आठवण रंगवून रंगवून सांगत विषय वाढवत होता। जनाबाबाही चांगलाच रमला होता। बघता बघता रात्रीचे 10 वाजले। सर्व लोक गावच्या वेशीबाहेर पोहोचले होते। तेवढ्यात सुशांतने अचानक डोक्यावर हात मारला आणि मध्येच थांबला।
काय झालं पाटील? अरे बंदुकीत गोळ्या भरायचं विसरलो. रिकामीच बंदूक आणली सोबत. हो बोंबला. बरं झालं नरलांडगा पुढ्यात आल्यावर लक्षात आलं नाही, नाहीतर जीवानं जायची वेळ होती. गर्दीतून एक जण बोलला, तुम्ही इथेच थांबा, मी लगेच जातो नि येतो. म्हणत सुशांत घराकडे निघाला. झपाझप पावलं टाकत तो निघाला. जमलेले लोक आता वेशीबाहेरील एका झाडाखाली जमिनीवरच 2 पायांवर बसले. बसल्या बसल्या चर्चा रंगली. जनाबाबा आपण प्राण्यांच्या केलेल्या शिकारीची वर्णन रंगवून सांगत होता. गर्दीतील लोक कान टवकारून ऐकत होते, तर मध्येच विविध प्रश्न विचारत चर्चेत उत्साह निर्माण करत होते. बघता बघता 1 तास निघून गेला. मध्येच सुशांत अजूनही आला नाही म्हणून एकाने शंका व्यक्त केली. तसा जमाव भानावर आला. जंगलात जायला जास्त उशीर नको म्हणून एकच कुरबुर उठली. पण थोडी अजून वाट पाहावी असं एका ज्येष्ठ व्यक्तीने सुचवलं आणि थांबलेल्या गप्पा पुन्हा रंगल्या. वेळ निघत निघत रात्रीचे 11:30 वाजले. सुशांतचा पत्ता नव्हता. शेवटी सर्व लोक पाटलांच्या घराकडे निघाले. वाडा चिडीचूप बंद होता. कुठलीच हालचाल जाणवत नव्हती. दारं खिडक्या सगळं बंद होतं. जमावातून एकाने पुढे होऊन दरवाजा ठोठावला. कुणीच दार उघडलं नाही. दार ठोठावण्याचा कार्यक्रम बराच वेळ चालू होता, पण दार उघडायला कुणीच आलं नाही. एवढंच काय, तर वाड्यात कुठलीच हालचाल जाणवली नाही. एका स्मशानाप्रमाणे वाडा भासत होता. लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. पाटलांकडे बंदूक होती. बिना बंदूक शिकारीला जाणे शक्य नव्हते. सुशांत सोबत नसताना कुणी पुढाकार घेणारं कुणी नव्हतं. लोकांची हिंमत खचली. शेवटी जमाव आपापल्या घराकडे पांगला. जनाबाबा मनातल्या मनात खुश होऊन वाड्यावर निघून गेला. सकाळी 6:30 वाजताची वेळ. गाव नुकताच जागा होत होता. रिकामी गुंड भरणे घेऊन बायांची पावलं विहिरीकडे वळली होती. कुठल्याशा घराच्या अंगणातून खराट्याने झाडत असल्याचा खरखर आवाज येत होता. खराताच्या अंगणात चुलीवर ठेवलेल्या चुलीतील जाळाने काळ्या पडलेल्या गुंडीत तापलेलं पाणी खदखदत होतं. चुलीतील धूर सगळीकडे पसरला होता. डोक्याला मफलर गुंडाळलेले गणारामा घराबाहेर पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकत बसले होते. काल घडलेल्या प्रकाराबद्दलच त्यांची चर्चा चालली असावी. तेवढ्यात तोंडात निंबाची काडी पकडलेला मन्या करड्या रंगाची बिनबायाची सैल पडलेली बनियान घालून गळ्यात जुनाट झालेला टावेल अडकवून तिथे हजर झाला. काही वेळातच गावातील अजून 2-3 तरणी पोर तिथे जमली आणि गप्पांना ऊत आला. रात्री घडलेल्या प्रकारामुळे त्यांचं असं एका ठिकाणी जमणं साहजिकच होतं. गप्पांच्या ओघात वाड्यावर जाऊन पाटलांकडे क्षेमकुशल बघून यावं असं एकाने सुचवलं. उठून निघणार तेवढ्यात उठलेले लोक जागीच थबकले. पुन्हा फटकल मांडून जागेवरच बसले. सामोरून सुशांत येत होता. परग्रहावरून आलेल्या एखाद्या प्राण्याप्रमाणे सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. थोडा वेळ एक चिडीचूप शांतता निर्माण झाली. पायातील चपला काढून त्या खाली ठेवून त्यावर मांडी घालून सुशांत बसला. त्याचे डोळे लाल दिसत होते. कदाचित तो रात्रभर झोपला नसावा. शेवटी रामाने निर्माण झालेलं शांततेचे वलय भेदून पहिला आवाज काढला. काय पाटील, काल वाड्यावर गेले ते परत आलेच नाही. आम्ही किती वेळ दरवाजा वाजवला. सुशांतने
रात्री घडलेला प्रकार सर्वांना तपशीलवार कथन केला. सुशांत बंदूक घेऊन घरी आला तेव्हा पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती. पाणी पित असताना धास्कन एक केसाळ हात आतमध्ये आला. सुशांत भेदरला. हातातील ग्लास खाली पडला. तीक्ष्ण नख असलेला तो हात पुढे यायला धडपडत होता. सुशांतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सरळ बैठकीत पडाला. बेडच्या खाली झोपला. बैठकीच्या खिडकीतून 2 सोनेरी डोळे चमकत होते. हळूहळू सुशांतच्या नजरेसमोर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. रागाने लालबुंद झालेला नरलांडगा खिडकीला धडका मारून आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्यांदाच नरलांडग्याच्या प्रचंड अक्राळ विक्राळ रूप पाहत असलेला सुशांतची जणू वाचाच बसली होती. घामाने ओलेचिंब होऊन बेडखाली आडवा पडलेला सुशांतला आपण गेली कित्येक दिवसांपासून कुठल्या भयंकर शक्तीशी लढा देण्याचा प्रयत्न करतोय हे त्याच्या लक्षात आलं. सुदैवाने पाटलीनबाई त्या दिवशी माहेरी गेलेल्या होत्या. पाटील आणि सुशांत दोघे वाड्यावर होते. दुसऱ्या बेडवर झोपलेले सुशांतचे वडील पांघरुणाखाली थरथरत सर्व प्रकार पाहत होते. त्यांनी याआधी नरलांडगा बघितला होता, पण मेलेला. साक्षात जिवंत ज्वालामुखी ते पहिल्यांदाच पाहत होते. धिप्पाड देहयष्टीच्या पाटलांचीही आज पाच्यावर धारण बसली होती. खिडकीला धडका मारून थकलेला नरलांडगा वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे गेला. दार ठोठवायला लागला. दारावर जोरजोरात हात आपटायला लागला. त्या आवाजाने सुशांतचे हृदयही धडधडत होतं. मृत्यू थोड्याच अंतरावर उभा होता. उद्याची सकाळ आपण बघतो की नाही याचाही भरोसा सुशांतला वाटत नव्हता. दारावर हात आपटण्याचे आवाज अचानक थांबले. थोड्याच वेळाने पुन्हा दार वाजवणे सुरू झाले. जंगलाच्या रस्त्यावरून वाड्याकडे सुशांतला घ्यायला निघालेला जमाव वाड्यावर पोहोचत असताना नरलांडग्याने बघितला. त्यात जनाबाबा दृष्टीत पडताच त्याने तेथून पळ काढला. वाड्यावर पोहोचताच जमावाने दार ठोठावणे सुरू केले. नरलांडगाच दार ठोठवत आहे हे समजून सुशांतने दार उघडायचे टाळले. इतर कुणी असेल तरीही आपण दार उघडताच दबा धरून बसलेला नरलांडगा आपल्यावर हल्ला करेल ही भीती त्याला होती. तो घाबरलेल्या बिथरलेल्या स्थितीत जागचा हल्ला नाही. घडलेली हकीकत ऐकून सर्वांनी आवाजला. बाबू, रंगा आणि नंतर नरलांडगा आता सुशांतला संपवण्याच्या मार्गावर आहे असा निष्कर्ष सर्वांनी काढला. नेहमीच धाडशी कामात पुढाकार घेणारा सुशांत आज मात्र घडल्या प्रकाराने पार गळून गेला होता. चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याची अवस्था पाहून कुणीतरी शिकारीचा प्रयत्न बंद करावा. कदाचित त्यामुळेच चिडून जाऊन तो आपल्या मागे लागला असावा असं मत एकाने मांडलं. पण हतबल आणि तेवढाच भांबावलेला सुशांत काहीही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. संध्याकाळी पारावर जमूया असं आश्वासन देऊन तो वाड्यावर परतला. डोकं सुन्न झालेल्या सुशांतचं कशातच लक्ष लागत नव्हतं. जेवणात एक चपाती खाऊन तो ताटावरून उठला. डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरत होतं. तो आतून धास्तावलेला, कुठेतरी घाबरलेला होता. कुणाशी बोलणं नाही की बाहेर जाणं नाही. मुळात एका चक्रव्यूहात तो आता फसला होता. शिकारीचा प्रयत्न थांबवला तर आपल्यावर राग धरलेला नरलांडगा कधीतरी आपल्याला संपवणारच. शिकारीच्या प्रयत्नात त्याच्याशी आमनासामना झाला आणि आपली ताकद चालली नाही तर तो तिथेच आपला फडशा पाडणार. करावं तरी काय?
या निर्णय प्रक्रियेत तो आज पुरता एकटा पडला होता. अंगातील त्राण संपलं होतं. त्याच्याशिवाय पुढाकार घेणारं कुणीही नव्हतं. मोहीम अर्धवट सोडली तर पुढे गावाला भयंकर परिणाम भोगावे लागतील. 24 तास विचारात असलेला सुशांत स्वतःला सावरायचा आटोकाट प्रयत्न करत होता. दिवस जात होते तसतसा तो हळूहळू सामान्य होत गेला. जमावात गर्दीत वेळ घालवू लागला. हळूहळू गेलेला आत्मविश्वास परत येत होता. अंगात उत्साह परतत होता. निर्णय पक्का होत होता. आता एकच वेळ पूर्ण शक्तीनिशी उठायचं आणि काम फत्ते करूनच दम घ्यायचा, हा निश्चय त्याने केला. येत्या महिन्याभरात त्याने वेगवेगळ्या योजना आखल्या. अखेर सर्व बुद्धी खर्ची घालून यावेळी भयंकर वेगळा आराखडा आखला. जीवावर बेतायची शक्यता होती, पण आता माघार नाही, हा ठाम निर्धार करून त्याने कमालीची गुप्तता पाडून योजनेवर काम करायला सुरुवात केली. आता मात्र नरलांडग्याचा शोध अंतिम टप्प्यात होता. बस फक्त पौर्णिमेची रात्र येण्याची वाट बघणेच बाकी होते. एका भयानक अमानवीय शक्तीचा अंत आता जवळ आला होता. पौर्णिमा आली. सुशांत सकाळपासूनच कामाला लागला. योजनेप्रमाणे गावातील सर्व तरुण शेतकऱ्यांना त्याने केलेल्या सूचनाप्रमाणे काही जास्त सामान भरलेल्या बैलगाड्या शेतांच्या वाटेने निघून गेल्या. त्यामध्ये घासलेचे डबे, लाकडी दांडे आणि काही कापड असं पलिते बनवण्याचं सामान होतं. नरलांडगा जिवंत पकडणे आवश्यक होते, म्हणून जाळ म्हणून वापर करण्यासाठी गावातील वार्षिक कार्यक्रमात खाली बसायला वापरला जाणारा एक भरपूर मोठ्या आकाराचा तडव सोबत घेण्यात आला. शिकारीवर निघणाऱ्या तरुण मुलांचा समूह तयारीत होता. त्यांना त्याने योग्य त्या सूचना केल्या. संध्याकाळ संपून रात्रीच्या गर्द अंधाराने गावावर पाय पसरायला सुरुवात केली. चांदण्या लखलखत होत्या. चंद्र माथ्यावर येऊन आता गावात एक हलकासा प्रकाश फुलला. आज आभाळ स्वच्छ होतं. कंदिलाच्या वाती पेटल्या. हत्यारांची खणखणाट झाली. चपलांचा टपक टपक आवाज उमटवत तरुण मुलांचा जमाव आता जंगलाकडे निघाला. आजच्या मोहिमेत बऱ्याच लोकांचा समावेश असल्याने गाव ओस पडल्यासारखा भासत होता. जमाव वेशीपर्यंत आला. जमाव वेशीवर पोचला तसा सुशांत जमावास काहीतरी कारण सांगून वेशीवरच थांबला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडावर तो बसला. बाकी जमाव जंगलात निघून गेला. त्या भयान अंधारात प्रचंड राक्षसाप्रमाणे भासणाऱ्या त्या झाडाखाली असा एकटा बसताना त्याच्या काळजाचा थरकाप उडत होता. श्वासोश्वास तीव्र झाला होता. सुशांत बसला असलेल्या जागेच्या अवतीभोवती असलेल्या झाडीत सकाळी शेतीवर गेलेले शेतकरी हातात पलिते घेऊन लपून बसले होते. ते कामावरून आज घरी गेलेच नव्हते, तर त्याच जागी दबा धरून बसले होते. मोहिमेच्या या नवीन हिस्साची नरलांडग्यास माहिती मिळू नये म्हणून सुशांतने अशी योजना केली होती. झाडातील लोक आपापसात गप्पा ठोकत होते. सर्वांच्या नजरा जंगलाच्या दिशेने लागल्या होत्या. जणू सीमेवरील टेहळणी करणाऱ्या सैनिकाच्या नोकरीवर ते रुजू झाले होते. मध्येच एकाने बिडी काढून पेटवायला सुरुवात केली. तशी दुसऱ्या व्यक्तीने ती बिडी हातातून ओढून दूर भिरकावली. तसा तो व्यक्ती रागाने पाहू लागला. येडा आहेस का? नरलांडग्यासनी इशारा देतोय का की आम्ही इथे लपलोय? ये आम्हासनी खायला म्हणून. एक वेळ नरलांडगा पकडला की मग त्याच्या चितेवर पेटव विडी
आणि पोटभर पी. सदर व्यक्ती बोलला आणि दुसऱ्यास शांत केलं. पुन्हा शांतता निर्माण झाली. श्वासोश्वासाचा आवाज त्या भयान शांततेत स्पष्ट ऐकायला येत होता. मध्येच रानात एखादं कुत्रं भुंकत होतं, तर मध्येच पानांची सडसड ऐकायला येत होती. एकाच जागी बराच वेळ बसून सर्वांची अंग अखडली होती. जांभाळ्या देत ते वेळ घालवत होते. कधी येणार भाड्या, देव जाणे, एक जण स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात एका व्यक्तीला आपल्या बाजूला थरथर कापताना आढळला. त्याने तो पाहत असलेल्या दिशेने नजर फिरवली तसा तो जागेवरच खिळला. बोबडी वळली. आता आजूबाजूच्या लोकांनीही जंगलाच्या वाटेकडे रोखल्या गेलेल्या नजरा गावाकडे वळवल्या. प्रचंड राक्षसी रूप धारण केलेला नरलांडगा गावातून जंगलाकडे निघाला होता. ते अक्रार विक्रार रूप पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. लोक जागीच थरथरू लागले. पण इकडे रस्त्याच्या कडेला बसलेला सुशांत, त्याची काय अवस्था असेल? जागीच थरथरत असलेला सुशांत डोळे फाडून समोरचे दृश्य पाहत होता. सर्वांगाला घाम फुटला होता. नरलांडग्याची नजर एकट्या बसलेल्या सुशांतकडे गेली तसा तो रागाने लालबुंद होऊन जीभ लपलपत लाळ गाळत त्या दिशेने दान पावले आपटत निघाला. मृत्यूच्या थोड्याच पुढे सुशांत उभा होता. गावच्या वेशीवर लांडगा पोचताच झाडीत लपलेल्या लोकांनी हातातील पलिते पेटवले आणि बाहेर येऊन त्यांनी नरलांडग्याभोवती रिंगण बनवले. या अचानक हल्ल्याने नरलांडगा बिथरला. तो चहूबाजूने नजर फिरवत रागाने पाहायला लागला. पण सर्व बाजूने आग पेटवल्याने तो घाबरला होता. आता फसला होता. तेवढ्यात जंगलात गेलेला थोडा पुढील अंतरावर दबा धरून बसलेला तरुण मुलांचा जमाव धावत त्या बाजूने उपस्थित झाला. आता गर्दी बरीच वाढली होती. नरलांडगा फसला होता. तो रागाने फुतकारत होता. इकडे सुटकेचा निश्वास टाकलेला सुशांत दगडावरून खाली घसरून जमिनीवर आडवा पडला होता. श्वासोश्वासाचा वेग सावरत तो पुन्हा उभा राहिला. थोडा वेळ आगीच्या रिंगणात अडकलेल्या नरलांडग्याकडे पाहत तो उभा होता. पण थोड्याच वेळात भानावर आला. बाजूच्या झाडीत ठेवलेला तडव ओढून तो उघडून मोकळा केला. एक दुसऱ्याची मदत घेऊन त्याने तो नरलांडग्याच्या अंगावरती फेकला. नरलांडगा त्या विस्तीर्ण तडवाखाली झाकला गेला. तरुण मुलांनी आधीच जमा करून ठेवलेले मोठमोठे दगड उचलून तडवाच्या सर्व बाजूंनी ठेवले. आता एका मजबूत आवरणाखाली नरलांडगा अडकला होता. रागाने हातपाय झाडत होता. पण अंगावरील चंद्रप्रकाश नाहीसा झाल्याने काही वेळातच त्याचा प्रतिकार क्षीण झाला. तडवाखालची हालचाल मंदावली. लोकांच्या जीवात जीव आला. सगळे तडवावर ठेवलेल्या दगडावरती दम टाकत बसले. मोहीम फत्ते झाली होती. थोडा वेळ कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. अचानक तडवाखालचा आकार हळूहळू लहान होत होता. हा काय नवीन प्रकार म्हणून लोक डोळे फाडत होते. नरलांडगा गायब होतो की काय हे क्षणभर त्यांना वाटून गेले. पण सुशांतने पुढाकार घेतला आणि बोलायला लागला. माणसाचेच रूपांतर नरलांडग्यात होत असतं. आता तो नरलांडगा पुन्हा मानव रूपात आल्याने तो आकार लहान झाला. तसे सर्व लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. पाटील, हे तुम्ही सांगितलं नाही कधी, गर्दीतून एक जण म्हणाला. म्हटलं प्रत्यक्ष दाखवावं. सुशांत म्हणाला. चला आता काढू बाहेर, कोण आहे ते अंदर. तिथून दुसरा म्हणाला. नाही नाही, चंद्रप्रकाशात आल्यावर त्याचं पुन्हा नरलांडग्यात रूपांतर होईल. चंद्र मावळेपर्यंत वाट पाहावी लागेल. सुशांत म्हणाला.
हुश्य करत सर्वांनी पाय मोकळे केले. गप्पा गोष्टीत पहाटेचे 5 वाजले. चंद्राची प्रखरता कमी झाली. लोकांच्या चेहऱ्यावरती एक उत्सुकता निर्माण झाली. तडवाखालची आकृती शांत स्तब्ध बसून होती. लोकांनी हळूहळू तडवावरती चहूबाजूंनी ठेवलेले दगड उचलायला सुरुवात केली. संपूर्ण दगड उचलून झाल्यानंतर तो तडव मागे उडायला सुरुवात झाली. सर्वांचे हृदय जोराने धडकत होतं. कोण असेल आत? गावातीलच कुणी असेल की अजून कुणी? सर्वजण श्वास रोखून उभे होते. सुशांत जागीच पुतळ्याप्रमाणे उभा होता. त्याच्या डोळ्याची पापणीही लवत नव्हती. तडव मागे गेला. गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली आकृती नजरेस पडली. तसा सर्वांच्या भुवया उंचावल्या. डोळे पांढरेपट्ट पडले. डोळे फाडून ते पुढे बघत होते. पुतळ्याप्रमाणे उभा असलेला सुशांत ताडकन भानावर आला. सामोरील प्रकार अगदीच विचित्र होता. कोणी कधीच कल्पना केली नसेल. सुशांतने गर्दीतून दोघांना जवळ बोलवून त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. ते दोघे गावात निघून गेले. ते दोघे तडक गणपतच्या घरी गेले. दरवाजा वाजवला. दार उघडताच ते काही न बोलता सरळ गणपतच्या पलंगाकडे गेले. पांघरून मागे उडले. अचानक झोपमोड होऊन गणपत डोळे चोळत होता. त्याला काही कळायच्या आत त्या दोघांनी त्याला सरळ उचलून घराबाहेर आणले. जंगलाच्या दिशेने चालत निघाले. काय होत आहे हे गणपतच्या लक्षात येत नव्हते. पाटलांनी वेशीवर बोलवलंय, एक जण बोलला आणि झपाझप पावलं टाकत तिघेही वेशीकडे निघाले. गणपत वेशीवर पोचताच लोकांच्या गराड्यात मध्यभागी बसलेला त्या व्यक्तीवर त्याची नजर पडली. तसा त्याचा चेहरा उतरला. अवसान गळालं. गर्दीच्या मध्यभागी गणपतची प्रियसी गंगा गुडघ्यात डोकं ठेवून हमसून हमसून रडत होती. तडवाखाली बसल्याने तिचे केस विस्कटलेले होते. ती सतत घालत असलेल्या कपड्यावरून ती ओळखायला आली. गणपतच्या हृदयाला पाजर फुटला. तो धावतच तिच्याकडे गेला. तिला छातीशी कवटाळून तिच्याजवळ बसला. जमलेली गर्दी सुन्न होऊन वाचा बसल्याप्रमाणे सगळा प्रकार पाहत होते. सुशांत अजून आला नाही म्हणून त्याला शोधत पाटील दात घासत वेशीपर्यंत पोहोचले होते. चालत चालत ते गर्दीच्या अग्रभागी जाऊन उभे राहिले. सुशांतने घडलेला सगळा प्रकार पाटलांना सांगितला. गंगाच लांडगा आहे हे कळाल्यावर त्यांच्या पारा चढला. रागाने डोळे लाल झाले. काय ग भवाने, काय थेर चालवलीत ही? कुठून शिकलीस ही विद्या? लोकांचा जीव घेताना लाज कशी वाटली नाही तुला? कशापायी चालवलंस हे सगळं? गंगा काही बोलायच्या परिस्थितीत नव्हती. ती फक्त रडत होती. सुशांतने थोडं शांततेने काम घेतलं. तो पुढे झाला. हे बघ गंगा आणि गणपत, तू सुद्धा. हे सगळं काय चाललंय? कशासाठी हा खेळ चालवलाय? हे सगळं सविस्तर तुम्ही सांगायला पाहिजे. नाहीतर ती काय बोलणार पाटील? मी सगळं सांगतो. गणपतने गंगाची बाजू सांभाळली. मुळात या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. तिच्या बिचारीचा काही दोष नाही. गणपत सर्व गुपित सांगतोय हे बघून जमलेले सर्व लोक पुढे सरकून बसले. दाटीवाटीने गणपतच्या आजूबाजूला घेर घालून जणू कथा ऐकायला सर्वजण बसले होते. गणपत पुढे बोलायला लागला. गावदेवीची जत्रा होती. त्या दिवशी सगळा गाव जल्लोषात व्यस्त असताना मी जंगलात गेलो. नवीन रूप धारण करून मी अगदीच माझ्यात आलो होतो. मानवी रक्ताची भूक लागली होती. पण त्या दिवशी गावदेवीचा उत्साह असल्याने
जंगलातल्या वाटेवर कुणीच फिरकलं नाही. गावातील सर्व लोक बाहेरच असल्याने गावात जाणेही शक्य नव्हते. शेवटी मी उपाशी पोटीच घरी परतलो. मानवी रक्ताची भूक भागली नव्हती. नवीन रूपाबद्दल कुतूहल पण होतं. म्हणून मग पुढच्या पौर्णिमेला मी पुन्हा जंगलात गेलो. नरलांडगा बनलो. एक जंगली जनावर मारून खाल्लं, पण भूक भागली नव्हती. जंगलातल्या रस्त्यावर कुणीच फिरकलं नाही. शेवटी मी आपला मोर्चा गावाकडे वळवला. पानसेचा राजू अलगद माझ्या हातात सापडला, पण जंगलात नेताना तो हातून निसटला. दुसऱ्या पौर्णिमेलाही माझी भूक भागली नाही. नंतरच्या पौर्णिमेला मी जंगलात निघालो. तेव्हा अचानक मला गंगीला भेटायची हुक्की आली. मी झोपडीकडे वळलो. गंगा मागच्या बाजूनं भांडी घासत होती. मला पाहून ती हरकली. तिने मला घट्ट मिठी मारली. सोडायला तयार नव्हती. मलाही थोडं बरं वाटत होतं, पण तिथं अंगाशी लगट करण्यात बराच वेळ निघून गेला. चंद्रावर प्रखरता वाढत होती. अंगाला केस फुटायला सुरुवात झाली होती. लवकरात लवकर निघायला हवं होतं. गंगा सोडायला तयार नव्हती. ही अशी ऐकणार नाही. म्हणून मी हलके तिच्या मानेवर चावा घेतला. ती ओरडली. मिठी सैल झाली. तिच्या ओरडण्याने तिची आई जागी झाली. आई येईल हा बहाणा सांगून मी पळ काढला, पण चावा घेतला तोपर्यंत माझे दात थोडे मोठे झाले होते. अनकुचीदार असल्याने एक दात हलकासाच पण आत घुसून तिला जखम झाली. असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं. मी तिथून निघून धावत धावत थेट जंगलात पोहोचलो. शिकार मिळाली नाही, पण गावातीलच जनाबाबाशी माझी गाठ पडली. त्यांच्याकडे चांदीची कुऱ्हाड होती. त्या कुऱ्हाडीपुढे माझी संपूर्ण शक्ती शीन पडत होती. या कुऱ्हाडीचा वार आपला जीव घेऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं. तसंच जनाबाबा सामान्य माणूस नाही. तो आपल्याला संपवू शकतो याची मला जाणीव झाली. त्याची धास्ती घेऊन मी पौर्णिमेला जंगलात जाणं सोडलं. आता रात्रीच्या वेळ मी गंगीच्या झोपडीत तिची आई झोपल्यावर घालवू लागलो. तिची आई अंगणात झोपत होती. याचा फायदा मी घेतला. पुढच्या पौर्णिमेला गंगीच्या झोपडीत तिच्याशी लगट करत पडलो होतो. रात्री 12च्या सुमारास लघवीला जायचं म्हणून गंगा न्हाणीघरात गेली. न्हाणीघर बाहेरच्या बाजूला होतं. त्याला छत नसल्याने चंद्राचा प्रकाश पडून तिच्या अंगाला केस फुटायला लागले. दात बाहेर यायला लागले. या प्रकाराने घाबरून गंगा झोपडीत येऊन मला बिलगली. घडला प्रकार सांगितला. मी कपाळावर हात मारला. मानेवर चावा घेतल्याने नरलांडग्याचा गुण आता गंगातही आला होता. शेवटी मी सगळे सत्य तिला उलगडून सांगितलं. ती घाबरून गेली. त्या दिवशी सकाळी पाटलांनी दरवाजा ठोठावला. आम्ही पकडल्या गेलो. जमलेल्या लोकांपुढे आमचा अपमान झाला. लफडं पकडल्या गेल्याने गावभर बदनामी झाली. आमच्याकडे वेगळ्या आणि तुच्छ नजरेने लोक बघायला लागले. पण प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही. तर बाबू आणि रंगा हे तरणेगडी हात धुवून गंगाच्या मागे लागले. त्यांच्या मनात पाप होतं. गंगीला भोगायला त्यांची जीभ आसुसलेली होती. वाईट इशारे करून टोमणे मारूनच ते थांबले नाहीत. तर एक दिवस बाबूने रात्रीच्या अंधारात गंगाचा हात पकडला. जोर जबरदस्ती करायला लागला. गंगा कशीबशी त्याच्या तावडीतून पडाली. रंगा तर एके रात्री सरळ गंगाच्या झोपडीत घुसला. तिच्या आईच्या आरडाओरडीने तो शेवटी पडाला. पण एक दिवस तुला माझ्या पुढे झुकावंच लागणार. त्या किडक्या गणपतपेक्षा आमच्यात काय कमी आहे ग, म्हणून बोलून गेला
आम्ही दोघेही कंटाळलो होतो. माझं काही चालत नव्हतं. ते दोघेही तरणे अंगापिंडीने मजबूत असल्यानं मी काहीच करू शकत नव्हतो. मग शेवटी आमच्यातल्या शक्तीचा उपयोग करायचं ठरवलं. मी गावातच राहून सर्व हालचालींवर नजर ठेवत होतो. गंगाला सर्व प्लॅनबाबत सावध करत होतो. शेवटी आम्ही रंगा आणि बाबूला संपवलं. पुढचा नंबर सुशांतचा होता, कारण आमच्या या दशेस पाटीलच कारणीभूत होते. माझ्या सर्व जमावासमोर अपमान केला. गावभर बदनामी झाली. अपमानित जीनं नशिबी आलं. वरून नरलांडगा मारायचा म्हणून आमच्या जीवावरही उठले. आमच्या नाईलाज झाला. शेवटी आम्ही पकडल्या गेलो. आता आमच्या जगण्याला काही अर्थ नाही. बोलून गणपत सुन्न झाला. सगळा गाव आता वेशीवर जमा झाला होता. सर्वांना घडला प्रकार कळला होता. सर्व कर्मकहाणी ऐकल्यानंतर पाटलांच्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. गावात चला आधी, तिकडेच न्यायनिवाडा करू, पाटील बोलले आणि सर्व वरात गावच्या दिशेने निघाली. गावात पाटलांनी न्याय केला. रंगा आणि बाबूने गंगाच्या जीवाशी खेळ केला होता. ते निर्दोष नव्हते. तर पानसीचा राजू गणपतने उचलला होता, पण तो जीवाने वाचला म्हणून पाटलांनी गणपत गंगाला झुकती बाजू दिली आणि दोघांना गावच्या मध्यभागी खोली बांधून दिली. पौर्णिमेच्या रात्री घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली. सर्वांचं लक्ष राहील म्हणून ती खोली गावच्या मध्यभागी बांधली. गंगाची आईही तिथेच राहत होती. दिवस जात होते. पाटलांच्या न्यायाचे पालन होत होते, पण गणपत गंगाचं जीवन अधिकच खडतर बनलं. लोक अगदीच वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होते. कुठल्याही कार्यक्रमात त्यांना बोलवत नव्हते. रंगा आणि बाबूच्या परिवारातील सदस्य तर उठसूट अपमान करून त्यांच्यावर राग काढत होते. तरुणी मुलं टोमणे मारायची. शेवटी ते दोघं जास्त वेळ घरातच काढायचे. गावात मिसळणं त्यांना कठीण झालं होतं. काही महिन्यातच गंगाची आई वारली. अंतिम संस्काराला पाटलांच्या गड्याव्यतिरिक्त कुणीही आलं नाही. सर्व गावाने जणू त्यांना वाडीत टाकून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली होती. अशा एके दिवशी त्यांच्या खोलीतून लोकांना वास यायला लागला. दार ठोठावून कोणी उघडत नव्हतं. दार तोडून लोक आतमध्ये गेले. दोघांची प्रेत जमिनीवर पडली होती. पिकांवरील फवारणीचे औषध पिऊन दोघांनी आत्महत्या केली होती. अशाच एका रम्य दिवशी पारावर तरुण मुलांचा घोडका गप्पा ठोकत बसला होता. त्या दिवशी पौर्णिमा होती. साहजिकच नरलांडग्याचा विषय निघाला. रात्री बाहेर निघू नका रे, आज पौर्णिमा आहे, नाहीतर नरलांडगा पकडल. एक मुलगा बोलला आणि एकच हशा पिकला. मेलेत ना दोन्ही नरलांडगे, आता काय भीती नाही. सारं गाव आपलंच, जंगल आपलं, फिरा बिंदास्त. दुसरा मुलगा बोलला. त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून त्यांच्या घोडक्यात बसलेला पानसेचा राजू मात्र गालातल्या गालात हसत होता. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.